नंदुरबार शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे आपल्या विद्यार्थ्यांच्या विविध मागणीसाठी जे ते आक्रमक झालेले आहेत। गेल्या 2 तासापासून खरं तर ITI महाविद्यालयाच्या प्रांगणात जे ते 2 तासापासून ठिय्या आंदोलन यांनी सुरू केलेलं आहे। नेमक्या काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत। नेमक्या काय मागण्या आहेत? 2 तासांपासून आंदोलन सुरू आहे। नमस्कार। खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने ITI महाविद्यालयामध्ये आज आंदोलन होत आहे। याचं प्रामुख्याने कारण म्हणजे नंदुरबार हा जिल्हा स्थान असून या ठिकाणी ITI महाविद्यालयांना परीक्षा सेंटर उपलब्ध शासनाने करून दिले नाहीये। यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अनेक वेळा लेटर देऊन, निवेदन देऊन आणि प्राचार्यांशी संवाद साधून त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं, विनंती केली। त्यावर प्राचार्य आणि हे शासन आम्हाला उडाउडीची उत्तर देत आहे आणि आम्हाला हे परीक्षा सेंटर नंदुरबारला करण्यासाठी नकार देत आहे। त्यासाठी आज सर्व ITI विद्यालयांमध्ये विद्यालयांमध्ये संतप्राची लाट आहे। त्याचबरोबर महाडीबीचा प्रश्न असेल, वसतिगृहामध्ये पाणी असेल, सांडपाणी असेल, स्वच्छतागृह असेल, दरवाजे असतील, पंखा असेल, बेड असेल, अशा एकही सुविधा या सरांनी, या प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांना दिलेल्या नाहीये। त्याचबरोबर शासनाने मागच्या वर्षी 2 कोटी रुपयांचा फंड ई लायब्ररीसाठी या महाविद्यालयाला दिला होता, परंतु आज या महाविद्यालयामध्ये ई लायब्ररी हे सुद्धा पोस्ट साधे दिसत नाहीये। ते 2 कोटी गेले कुठं हा खरं तर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। त्याचबरोबर अशा अनेक समस्यांना घेऊन आज विद्यार्थी परिषद या ठिकाणी या प्रांगणामध्ये या ITI विद्यार्थ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करते। काय मागण्या पूर्ण होतील का? काय आज विद्यार्थी परिषदेने त्यांना संपूर्ण लेखी स्वरूपात सांगितलंय की आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात लिखून द्या, पुढच्या 2 महिन्यामध्ये आमचं परीक्षा सेंटर आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आमच्या वसतिगृह असेल, महाडीबीडी असेल आणि ई लायब्ररी आता सर्व तुम्ही विषय एकत्रित पूर्ण आम्हाला करून द्या, असं लिखी द्या। या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलंय। मागण्या पूर्ण झाली तर ठीक, नाहीतर आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू। नक्कीच जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन जे ते असं सुरू राहील असा पवित्रा जो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे। सागर निकोळे, साम TV न्यूज, नंदुरबार।